गोष्ट नंबर 1. सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडून काढू नये आणि कचरा बाहेर फेकू नये. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते. गोष्ट नंबर 2. पीठ दळायला देताना त्यात थोडा गहू आणि तुळशीचे पाने टाकून दळावे. त्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. गोष्ट नंबर 3. संध्याकाळी कोणालाही पैसे, मीठ, दूध किंवा सुई उधारीवर देऊ नये. गोष्ट नंबर 4. घरात कोणीही उशीवर बसू नये किंवा पाय ठेवू नये. यामुळे बुद्धीवर परिणाम होतो आणि नकारात्मकता येते. गोष्ट नंबर 5. रोज स्वयंपाक झाल्यावर अन्नाचा छोटा भाग अग्नीला किंवा देवाला अर्पण करावा. यामुळे अन्नात बरकत राहते. गोष्ट नंबर 6. स्वयंपाकघरात कधीही चपला घालून जाऊ नये, कारण तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि यामुळे अन्नाचा अपमान होतो. गोष्ट नंबर 7. घरातील आरसे कधीही धुळीने माखलेले किंवा डाग पडलेले असू नयेत. ते नेहमी स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता वाढते. गोष्ट नंबर 8. घरात कधीही एक्सपायर झालेल्या किंवा न लागणारी औषधे साठवून ठेवू नका. यामुळे आजारपण घरातून जात नाही. गोष्ट नंबर 9. घरातील नळ गळत असतील तर ते लगेच दुरुस्त करून घ्यावे. पाण्याचे विनाकारण गळण म्हणजे पैशाचा अपव्यय होणे होय. गोष्ट नंबर 10. रोज सायंकाळी तुळशीपाशी आणि देवापाशी गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्यास घरात कायम समृद्धी येते. गोष्ट नंबर 11. बाथरूममध्ये बादल्या कधीही रिकाम्या ठेवू नका. त्यामध्ये किमान अर्धे पाणी भरून ठेवावे. यामुळे मानसिक शांतता लाभते. गोष्ट नंबर 12. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास घरातील सदस्यांवरील साडेसातीचा त्रास कमी होतो. गोष्ट नंबर 13. आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटात विनाकारण कात्री किंवा ब्लेडसारख्या धारदार वस्तू उघड्यावर ठेवू नका. गोष्ट नंबर 14. जमिनीवर तिखट किंवा मीठ सांडणे टाळावे. चुकून सांडल्यास ते पाय न लावता फडक्याने लगेच स्वच्छ करावे. गोष्ट नंबर 15. केस विंचरण्यासाठी कधीही दात तुटलेला किंवा घाणेरडा कंगवा वापरू नका. यामुळे घरात दरिद्रता येते. गोष्ट नंबर 16. बाहेरून छोटी बेल किंवा हिरवी झाडे लावावीत. यामुळे घराकडे सकारात्मकता ऊर्जा आकर्षित होते. गोष्ट नंबर 17. घरातील झाडू कधीही उभा ठेवू नका आणि तो अशा जागी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या कोणाच्याही व्यक्तीची नजर पडणार नाही. गोष्ट नंबर 18. झोपताना पाय कधीही दक्षिण दिशेला करून झोपू नये. यामुळे आरोग्यावर आणि मानसिक शांतीवर वाईट परिणाम होतो. गोष्ट नंबर 19. धान्य साठवण्याची भांडी कधीही पूर्णपणे रिकामी होऊ देऊ नका. त्यात थोडे धान्य शिल्लक ठेवा. गोष्ट नंबर 20. घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शेंद्राने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढावे. यामुळे सर्व अडथळे दूर होतात. गोष्ट नंबर 21. दर शनिवारी मुख्य दरवाजाची जुनी लिंबू मिरची काढून ती पायदळी येणार नाही अशा ठिकाणी विल्हेवाट लावावी आणि नवीन लावावी. गोष्ट नंबर 22. एखादे शुभ काम करण्यासाठी बाहेर जाताना खिशात पिंपळाचे एक पान ठेवल्यास कार्यात यश मिळत असे मानले जाते. गोष्ट नंबर 23. काचेची भांडी धुताना किंवा ठेवताना त्यांचा मोठा आवाज होऊ नये. हे घरातील शांततेच्या दृष्टीने अशुभ मानले जाते. गोष्ट नंबर 24. घरातील प्रवेशद्वाराजवळ कडुलिंबाचा पाला लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते आणि रोगराई प्रवेश करत नाही. गोष्ट नंबर 25. बंद पडलेले घड्याळ कधीही भिंतीवर टांगून ठेवू नका.
यामुळे घरात प्रगती थांबते आणि वाईट वेळ सुरू होते. गोष्ट नंबर 26. घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी अत्तर किंवा नैसर्गिक सुवासिक धूप वापरावा. गोष्ट नंबर 27. बाहेरून घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय कधीही अंथरुणावर बसू नये किंवा झोपू नये. गोष्ट नंबर 28. देवाच्या आरतीचे ताट कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. ते नेहमी पाटावर, चौरंगावर किंवा रुमालावर ठेवावे. गोष्ट नंबर 29. मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू किंवा अन्न दान केल्याने घरातील अनावश्यक ताणतणाव आणि कटकटी दूर होतात. गोष्ट नंबर 30. घरातील स्त्रीने कधीही चिडचिड करत किंवा रडत स्वयंपाक करू नये. आनंदाने बनवलेले अन्न सात्विक आणि आरोग्यदायी असते.